नमस्कार, मी विश्वास असा भोकरदन या ठिकाणी आज महसूल विभाग आणि सर्व विभागाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज महास्मारक अभियान या ठिकाणी राबवण्यात आलं। मात्र या ठिकाणी फक्त राजकीय नेत्यांचे फोटो सेशन कार्यक्रम झालेला आहेत। या ठिकाणी कुठल्याही प्रकारे मी सर्व जो हॉल होता या हॉलमध्ये निरीक्षण केलेलं होतं की एकही शेतकरी एकही लाभार्थी या ठिकाणी आम्हाला दिसून आला नाहीयेत। आम्हाला तिथून काढून देण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत। आम्हाला बरेच जणांना घरकुल आलेले, आम्ही त्या जागेच्या मागणीसाठी यांच्या मागे 2015 पासून फिरतोय। तर आज या ठिकाणी मॅडम आले होते, तुम्हाला भेटले का? त्यांनी काय सांगितलं तुमच्या निवेदनावर? त्यांनी आम्ही निवेदन घेऊन त्यांच्या मागे फिरलो, पण त्यांनी ते निवेदन फक्त घेतलं आणि चालले गेले। त्यांनी त्या निवेदनावर कोणाशी रेणू करायला टाकेल कशाचं? राखेल कुठे भेटतं? भेटतं? पहिले हा, ते रेणू करायला टाकेल मी राखेल बंद होऊन किती दिवस झाले माहिती तुम्हाला? 10-12 वर्ष झाले। तर तुम्हाला कोणा बोलवलं होतं या ठिकाणी कार्यक्रमाला? ते आटा सांगले मला गाणे साहेबांना मग भेटले, लायसन भेटलं? आता आमचं नावच पुकारलं नाही देत, हा, पुकारलं नाही। तुम्ही कशासाठी आले तिथं? घरकुलासाठी येल होती मी, मग काय विषय तुमचं नाव घेतलं? नाही घेतलंच नाही। तुम्हाला कोण बोलवलं होतं तिथं? आम्हाला आमदार साहेबांनाच बोललेलं होतं। कशासाठी? घरकुलसाठी? नाही दिलं का? कागद दिलाय? नाही, काहीच नाही दिलं, नावच पुकारले नाही, नावच पुकारलं। बोला का? कशाचं आहे का मला काही कळलं नाही। काय आले तुम्ही इथं? हा, ते पगारीसाठी वगैरे चालू झाल्या? झाल्या नाही ना। मग तुम्हाला बोलवलं कोण होतं? कोण बोलवलं होतं आपल्याला? हा, बोलवलं होतं कोण बोलवलं होतं? आपलं आजी ना, काय सांगितलं तुम्हाला? बोलून काय सांगितलं होतं? या म्हणे मग झाल्या पगारी चालू झाल्या? नाही ना, पगारी चालू नाही झाल्या। तुम्ही कुठले? अकोला देऊ, अकोला देऊ? पगारी चालू साठी इथं बोलवलं? कोणा बोलवलं तुम्हाला? आम्हाला शंकरराव सवडे। कोण येते? सवडे कोण येते? सरपंच आहे? अध्यक्ष आहे ना, काय याचे? हे त्याचे अध्यक्ष आहे का? कशाला आले तुम्ही? हा, मीटिंगले पगार? मीटिंगले नाही, मीटिंग कशी होती? मीटिंग कशाची होती? हा, याची होती ना। नाही कशाची? हा, कोण बोलवलं? हा, कुठले? कशासाठी आले का? हा, काय? कोणा बोलवलं? तुम्ही बोलवलं? कोणत्या आशा? नाही, यांची आशा कोणते? आयुष्यमान कार्डासाठी इथल्या लांब पर्सन केलं? तुमचं वय काय आहे? आयुष्यमान झालेले ते लाभार्थी आयुष्यमान कार्ड धारक आहेत त्या। हा, तर ज्यांना लाभ भेटलेला आहे असा एक, आणि ज्यांना लाभ भेटला नाही असा एक लाभार्थी बोलवला होता। त्या आईला लाभ भेटलेला आहे त्याचा, म्हणजे आयुष्यमान कार्ड भेटलेले आहे। 70 वर्षाच्या आईला तुम्ही आणलं? 70 वर्षाची त्याच्यात काय आता जे आहे ते आहे, आणलं। हे आपण बघतोय, ह्या ज्या आजी आहेत, मवारा येथील आजी आहेत, या ठिकाणी फक्त बुलबुला या करून या कर्मचाऱ्यांनी आणि इथल्या काही मंडळींनी या आजीला आणल्याचं आहे। सुन आला नाहीयेत। अपवाद एक 10-12 जे अपवाद नागरिक या ठिकाणी उभे करण्यात आले आणि त्यांचंच फोटो सेशन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। खरं तर हे जे अभियान आहे ते सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हे अभियान राबवण्यात येते। पण मात्र या ठिकाणी या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मॅडम अतिम मित्तल मॅडम यांनी 2 शब्द जनतेला संबोधित केलं आणि या ठिकाणून पळ काढलेला आहे। खरं तर या ठिकाणी समोर शेतकरी ज्यांच्या तक्रारी आहेत, ज्यांचे प्रकरण आहेत, हजारो प्रकरण प्रत्येक डिपार्टमेंटला पडलेले आहेत। ते पोलीस स्टेशन असो, ते या महसूल असो, ते पंचायत समिती विभाग असो, ते भोकरदन नगर परिषद असो किंवा सर्व सार्वजनिक बांधकाम विभाग असो, या विभागामध्ये हजारो प्रकरण पडलेले आहेत। हे प्रकरण निकाली काढण्याचं काम या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मित्तल मॅडम यांनी काढणं अपेक्षित होतं। पण मात्र त्यांनी संबोधित करून या ठिकाणून पळ काढलेला आहे। खरं तर या भोकरदन मध्ये हे अभियान नेमकं कशासाठी घेतलं, याचा कितीपत फायदा झाला, हे अनुत्तरित आहेत, याचं अजून उत्तर दिसत नाहीयेत। सर्व हॉलमध्ये सर्व आशा सेविका असेल,
त्याचबरोबर बचत गटाच्या महिला असेल, त्याचबरोबर अंगणवाडी सेविका असेल, आरोग्य विभागाच्या महिला असेल, कृषी विभागाच्या महिला असेल, ह्या महिलांचा जो विभाग होतो यामध्ये होत्या. आणि दुसऱ्या बाजूला सर्व ग्रामसेवक, तलाठी, सर्व कर्मचारी एका बाजूला होते. पण मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं. खरं तर या भोकरदनच्या तहसील कार्यालयामध्ये हजारो तक्रारी दाखल आहेत, पण या ठिकाणी एकही तक्रारीचं निवारण या ठिकाणी झालेलं नाही. फक्त हा कार्यक्रम या ठिकाणी फोटो सेशन करून वरिष्ठ नेत्यांचा, वरिष्ठ अधिकाऱ्यांचं समाधान करण्यासाठी हा कार्यक्रम झालेला आहे. पण यामध्ये हा कार्यक्रम यशस्वी झालेला नाही. हा कार्यक्रम पूर्णपणे फेल झाल्याचं एकंदरीत चित्र आहे. या ठिकाणी ज्या तालुक्यात भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातून नागरिक आले होते, त्या नागरिकांचं कुठल्याही प्रकारे समाधान झाले नसल्याच्या प्रतिक्रिया आपण बघितलेल्या आहेत. आणि यामध्ये ज्या अशा सेविका आहेत, जे अधिकारी आहेत, यांनी गावातले घोळसर जे चेहरे आहेत, वयोवृद्ध नागरिक आहेत, यांना तुम्हाला हा लाभ त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत असं सांगून या ठिकाणी बोलवण्यात आलं. नुसती त्यांची गर्दी करण्यात आली. असे 1-2-3% नागरिक असे बोलवण्यात आले. पण या ठिकाणी सर्व गर्दी करण्यासाठी सर्व, मग त्या अंगणवाडीच्या सेविकापासून तर पूर्णपणे ज्या शासकीय योजनेमध्ये शासकीय पदावर आहेत यांनाच या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि गर्दी जमून फोटो सेशन करून हा कार्यक्रम पूर्णपणे केलेला आहे. पण मात्र हा पूर्ण कार्यक्रम फेल झाल्याचं चित्र आहे. मग हा नेमका कार्यक्रम घेतला कशासाठी, याचं उत्तर आता या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावं. मी विश्वा दसाळ, मराठवाडा मीडिया, भोकरदन.